परंतु बॉल फिल्डरच्या हातामध्ये टिपताना पाहायला मिळतील. पहिला धक्का, बिग ब्लो. विजय बाहेर येताना पाहायला मिळतील. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजे खातगुन्या संघाला लागतोय पहिला धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती यश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आले आणि अगदी पहिल्या बॉल वरती स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली. सिंगल आली. टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या तबकावरती पाहायला मिळते होती म्हणजे 21 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची लढत पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल अगदी आगोट टप्प्याचा होता. त्याही वेळेला पाठीमागच्या दिशेने खेळून काढायचं होतं. टायमिंग तितकंच आपल्याला पाहायला मिळालं नाहीये आणि याही वेळेला नॉन स्ट्राईक एंडचा विचार केला तर सिंगल घ्यायची होती परंतु त्याला तिथे थांबवलं गेलं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. पहा कमबॅक केला आता गोलंदाजी करणार आपण पाहतोय ते म्हणजे राजच्या माध्यमातून 4 बॉल त्याने मैदानाच्या आतमध्ये हाताळले. एक धाव खर्च केली आणि एक महत्वाची विकेट त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवली. काही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं त्याही पलीकडे पाहतोय म्हणजे पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आपल्याला डबल वरती पाहायला मिळेल आणि स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 22 या आकड्यावरती 22. सकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. पहिली मॅच या स्पर्धेमध्ये आपल्याला भेटीला येताना पाहायला मिळतीये. षटकातील पुढचा बॉल यावेळी आपण पाहतो हलक्या फक्त ग्लान्स केले पाठीमागच्या दिशेने बॉल आपला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न वेगानं राहिलाय. वेगानं 2 धाव आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पार्टनरशिप क्रिएट करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना माहिती आहे गोलंदाजी करणारा आपण गोलंदाज पाहतोय राज यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली आहे. त्याला कुठेतरी आता अगदी सावधरित्या मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहे आणि तसंच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातील आपण पाहतोय पुढचा बॉल शेवटचा बॉल या षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत. याही वेळेला आपण पाहतोय डाऊन द लेग साइड आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. येस रिव्ह्यू आपण इथे घेताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते. हा बॉल आता वाईड आहे की नाही ते आता आपण इथे चेक केलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आता तुमच्या पर्यंत इथे पोहोचवला जाईल. टीव्ही अंपायरची इथे मदत आता घेतली जाणार आहे. येस आणि 3 षटकानंतर आपण छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. येणाऱ्या सर्व संघांनी त्याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकानंतर आपण
येस, तिसरा पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. इट्स अ व्हाईट बॉल असणार आहे. म्हणजे येस, इट इज व्हाईट बॉल. आणि त्याचबरोबर 2 धावांची पेनल्टी इथे देखील दिली जाते. त्याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची. आपण अगोदर सूचना दिल्या होत्या. यस, व्हाईट बॉल आहे. पंचवीस टीमची धावसंख्या तबक्कावरती पाहायला मिळते. काही वेळ आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. डाऊन द लेग साइड आपल्याला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव आता धापळकावरती जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. ती म्हणजे 26 धावा. 26. एक रिव्ह्यू आपण गमावलेला आहे आणि आता दुसरा रिव्ह्यू आपण इथे पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मागणी इथे केली जाईल. पुन्हा एकदा चेक केले जाईल व्हाईट बॉल आहे की नाही, आणि त्याच्यानंतर मग योग्य तो डिसिजन आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस, रिव्ह्यू सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे एक रिव्ह्यू तुमच्या टीम मध्ये इथे बाकी असणार आहे. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स बॅग घेणार आहोत. याची सर्व टीमने त्याची नोंद घ्यायची. षटक क्रमांक दुसरा आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या तबक्कावरती पाहायला मिळते ती म्हणजे 25-1. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही विचार केला तर मग पुढील 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. इथून पुढे आता कशा पद्धतीने बॅटिंग होईल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. यस, मी पुन्हा एकदा लक्ष वेधतोय आपलं की मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जेव्हा होईल किंवा जेव्हा केव्हा पाणी लागेल, आपला 12वा प्रतिनिधी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. अन्यथा आम्हाला पेनलाइज केलं जाईल. या स्पर्धेचे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला फॉलो करणं फार गरजेचं आहे, कारण स्पर्धा फार मोठी आहे. या स्पर्धेचं पारितोषिक आपण पाहतोय 51,000 रुपये व आकर्षित करणार हे करंडक आपण पाहतोय. त्यामुळे विनंती असणाऱ्या सर्व खेळाडूंना आपण स्पर्धेचे रूल्स अँड रेग्युलेशन कृपया करून आपण फॉलो करायचे. षटक क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया. बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज सुजल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी सज्ज होतील. पहिला बॉल आपण पाहतोय. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल असावा. येस, पंचांचा इशारा नो बॉल येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावेने इथे गोलंदाजी करत असताना सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक धाव खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 26. येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल होता. त्याही वेळ आपण पाहतोय समोरच्या दिशेने उडवलाय. एक धाव घेतली आहे. कॅच पकडली गेली, परंतु फ्री हिटचा बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे फक्त आणि फक्त एक धाव इथे टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या ही धपाकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 27 आकड्यावरती. 27. 27 धावा धपाकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे तिसरं हे प्रगतीपथावरती आहे. षटकातील पुढचा बॉल हा ट्रॅकर होता. याही वेळा आपण पाहतोय पॉइंट कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार आणि त्या
थँक्यू. पुन्हा एकदा आपल्याला नो बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. ओव्हर स्टेपिंगचा नो. लाईन क्रॉस केले की तुम्हाला सातत्याने दंडित केलं जातं आणि या खेळामध्ये सुद्धा आपल्याला दंडित करताना पाहायला मिळतात. हा दुसरा नो बॉल या षटकामधील पाहायला मिळाला. त्याही बॉलवरती चौकार आला म्हणजे 5 धावा या टीमच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. टीमची धावसंख्या पण पाहत होती म्हणजे 32 या आकड्यावरती टीमची धावसंख्या ही दबावावरती पाहायला मिळतीये. येणारा पुढचा बॉल तोही फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. सुवर्ण संधी फलंदाजसाठी आपण पाहतोय. सुवर्ण संधी होती याही वेळा आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला वा वॉट अ शॉट. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे मासिव्ह हिट, दमदार हिट. 6 धावांसाठी हा षटकार. थँक्यू. टीमची धावसंख्या तबक्कावरती पाहायला मिळते ती म्हणजे 38 या आकड्यावरती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. याही वेळेला फक्त दिशा दिली, बॉलला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर हा दमदार चौकार. थँक्यू. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अर्जुन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सातत्याने सातारा जिल्ह्यामध्ये ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून खेळाडूला आपण पाहतो आणि मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला बेस्ट बॅटरचा अवॉर्ड मिळाला होता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आपली छाप सोडतोय. याही वेळेला इट्स अ ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या धपकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 48 आकड्यावरती. 48 48 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अर्जुन का बॅटिंग राहिली आहे पहिल्या सत्रामध्ये. तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. याही वेळेला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. हाही बॉल थांबणार नाहीये. दन 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 करत सीमारेषेच्या आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या धपकावरती पाहायला मिळते ती म्हणजे अर्धशतक कंप्लीट झाले. 52 धावा धपकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला टप्प्याचा पाय मिळतोय. समोरच्या दिशेने आपल्याला ढकलून करताना पाय मिळेल. थोडीशी मिसफील्ड झाली आणि खेळाडूने त्याचा लगेचच आपल्याला फायदा धपकावरती पाय मिळते ती म्हणजे 53 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आलाय संपुष्टात. या आपण छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण ऐकणार आहोत एक सुमधुर संगीत डी बाळा यांचं डी
करत आहोत. विनंती असणारे आपण त्वरित मॅचला इथे सुरुवात करायची आहे. 18 बॉलचा खेळ संपुष्ट येताना पाहायला मिळाला. 18 बॉलच्या अखेरीस तुमची धावसंख्या तबक्कावरती पाहायला मिळते ती म्हणजे 53. या आकड्यावरती 53ला एक मैदानाच्या आतमध्ये स्थिती आपण पाहतोय. विजय मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर अर्जुन यांनी काही दमदार बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्जुनच्या बॅटमध्ये आपण अद्यापपर्यंत जर पाहिलं तर 4 चौकार आले, त्याचबरोबर 2 षटकार आले आणि वैयक्तिक आपण पाहतोय तो म्हणजे 32 धावसंख्येवरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 53 या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतील ते म्हणजे राज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राज या गोलंदाजाने मागच्या पर्वामध्ये अगदी मेडन षटक त्याच्या नावावरती राहिलं होतं, परंतु समोर बेस्ट बॅटर ज्याला अवॉर्ड मिळालं होतं तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे चांगली बॅटर या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. येस, आपण पाहायला गेलं तर अगदी 9व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतोय आणि भव्य आणि दिव्य असं आयोजन या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने पाहायला मिळतंय. एक मोठी स्पर्धा भेटीला आली आहे. षटकातील पहिला बॉल आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला. वा, एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार. थँक्यू. अर्जुन यांचं कौतुक करावं लागणार ज्या पद्धतीने ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये करतायत, मग ते ऑफ ड्राईव्ह असो किंवा ऑन ड्राईव्ह असो, चांगल्या पद्धतीने राहिले. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावं लागणार आहे मानगाव संघाला. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेने, त्याही वेळेला गली रिजनला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगला, बॉल अडवण्याचा प्रयत्न, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि टीमच्या खात्यामध्ये त्या टीमची धावसंख्या ही तबक्कावरती पाहायला मिळते ती म्हणजे 58 या आकड्यावरती. 58 धावा तबक्कावरती आहेत. एल्दार समाजाला एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. या वेळेला आपण पाहतोय पुढे आले होते, आक्रमण करायचं होतं, लॉफ्ट करायचं होतं. बॅट बॉलचं कनेक्शन होणं फार गरजेचं आहे, ते झालं नाही आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेला फुल टॉस होता, समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. प्रॉपर टायमिंग, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा या आकड्यावरती 64 पहिल्या सकाळचं सत्र आणि धावांचा डोंगर आपल्याला उभा होताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा संघ पण पाहतोय ते म्हणजे योद्धा खातगुण. सातारा जिल्ह्यामधील आज संघ मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झालेत. मानगाव तालुक्यामध्ये आपल्याला हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तालुकानीय ही स्पर्धा पण पाहतोय. हा वेळेला चांगला बॉल चेंडूचा टप्पा थोडासा मागे खेचला होता आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालं. म्हणजे चौकार षटकारी येतात, त्याचबरोबर मध्ये मध्ये डॉट बॉल सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत चांगला टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा संपूर्ण प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या शुभाताने उद्घाटन सोहळा आपला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर ही पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आली आहे.
काही वेळा आपण पाहतोय बॅटची घेतली कडा एशन टेकन बॅटर हॅज बीन डिपार्ट सेकंड विकेट डाऊन धक्का क्रमांक हा दुसरा इथून एक सूचना असणार आहे स्पर्धेच्या वतीने ट्रॅक पॅन्ट आणि शूज हे कंपल्सरी आहे त्याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे येस विकेट आपण ती घेणार आहोत कातगुण संघ आपला 12वा प्रतिनिधी आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा पाठवा याची देखील तुम्हाला सूचना असणार आहे येस म्हणजे आपण 3 विकेट अद्यापर्यंत मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावरती बॉन्ड ट्रॅक वरती षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 5वा हाताळण्यासाठी निरंजन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पहिला बॉल होता याही वेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये खेळाडू ते वेगानं कॅच घेण्याचा प्रयत्न राहिला होता रनिंग कॅच होती परंतु बॉल पर्यंत पोहोचले होते कॅच घेणं फार गरजेचं होतं ज्या पद्धतीने धावा बनवल्या गेल्यात तिथे कॅच ड्रॉप झाली आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे 2 धावा येताना पाहायला मिळाल्या टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहत होती म्हणजे 66 या आकड्यावरती 66 6व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी 5वं षटक चालू आहे हा ट्रॅकर होता फक्त दिशा देण्याचं काम आणि याही वेळेला यस आणखीन एक धक्का क्रमांक आपण पाहतोय तो म्हणजे अद्यापचा 5वा इथून पुढे पावली मैदानाच्या बाहेर यावं लागेल आली विकेट व्यासपीठाकडे पुन्हा एकदा वळणार आहोत जिथे तुषारजी चव्हाण साहेब आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते त्यांचं स्वागत आपण करूयात रामदासजी पवार यांना विनंती असणार आहे आपल्या शुभात आणि आपण तुषारजी चव्हाण साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूयात गोलंदाजी करणारा आपण पाहतोय गोलंदाज तो म्हणजे निरंजन ही हॅज ऑन अ हॅट्रिक नाव हॅट्रिकचा बॉल या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक याच्या नावावरती राहील का तेही पाहावं लागणार आहे पुढचा बॉल आक्रमण करायचं होतं स्ट्राईक आपल्याकडे घ्यायची होती आणि धावचीच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर यावं लागेल व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय परंतु धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर पुढचा बॉल याही वेळेला आक्रमण करायचं होतं फटक्यामध्ये टायमिंग नाहीये खेळाडू येतोय कॅच ड्रॉप धावचीची संधी इथे आपल्याला पाहायला मिळते आणि धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज
इथून पुढे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. हा धक्का क्रमांक 7वा मैदानाच्या बाहेर गेलाय. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्शन पाहायला मिळतील. दर्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 5वा शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय निरंजन. कौतुक लागणार आहे. शेवटचा बॉल त्याही वेळेला धावचीची संधी आली होती, परंतु 22च्या सुरुवातीमध्ये चला दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित जायचंय. नाणेफेक करून घ्यायची आहे टॉस बॉक्स मध्ये. मडेगाव विरुद्ध उत्तम इलेव्हन मानगाव. तसेच लक्ष वेधतो तुमचं पुन्हा एकदा. जर सामना टाइम मध्ये झाला तर नक्की सुपर ओव्हर ही सुद्धा खेळवली जाईल, याचे सुद्धा लक्ष द्यायचं आहे सर्व खेळाडूंनी तसेच सर्व संघांनी. कुठलाही सामना जर टाइम मध्ये सुटतोय तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. तसेच पुढील नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. त्वरित दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. थँक्यू. उत्तम इलेव्हन मानगाव या टीमचा कॅप्टन आपण त्वरित यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. येस, उत्तम इलेव्हन मानगाव टीमचा कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, जिथे मान्यवर देखील आहेत. मध्य इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर मडेगाव या गावचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो, चला दोन्ही टीमचे कर्णधार इथे आलेले आहेत. येस कॅप्टन, आपण विनंती करूया आपण इथे या. येस मान्यवर, आपण इथे या. आपल्या शुभ हाताने आपण इथे आपण टॉस करूयात. एका साईडला उत्तम इलेव्हन मानगाव आणि त्याचबरोबर मडेगाव हा संघ असेल. येस, कॉल असेल. येस, त्यांचा कॉल असणार आहे. आपण हेड इट इज कॉल आणि आपण पाहतोय हेड आलाय. येस, डिसिजन तुम्ही जिंकलात. टॉस तुम्ही जिंकलात. डिसिजन काय असणार आहे तुमचा? इथेच तुम्हाला द्यावं लागेल डिसिजन. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे.
तेच फिल्डिंग करण्याचा डिसिजन आपण घेतलेला आहे. एकंदरीत ही स्पर्धा खेळत असताना कसं वाटतंय संपूर्ण आयोजन आणि नियोजन संपूर्ण पारवाडी या टीमने आपल्याला करताना पाहायला मिळते. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? नियोजन तर आम्ही पहिल्यापासून बघत आलोय. मोरबा या संघाचे खूप छान नियोजन केलेलं आहे. ग्राउंड पण खूप छान आहे. त्यामुळे फिल्डिंग तर आम्ही सहसा करून प्रयत्न करू रन थांबवण्याचे. यस, तुम्हाला देखील या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण वळणार आहोत जिथे आपण पाहतोय हा संघ टॉस हरलाय. प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. समोर संघ देखील आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे चांगला आहे. काय असेल रणनीती या मॅच मध्ये? आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच घेतली असती. आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती जे त्यांनी दिली आम्हाला. आता बघू, जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू. यस, म्हणजे अगदी मनाप्रमाणे डिसिजन तुम्हाला इथे मिळालेला आहे आणि समोरचा संघ देखील चांगला आहे. किती बॅटिंग मध्ये धावा करण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 60 तरी करू. यस, आणि ही संपूर्ण स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल कसं वाटतंय? एकदम छान, मस्त, सुंदर आहे. त्यांची मॅनेजमेंटही छान आहे आणि सगळे आपलीच माणसं आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. यस, तुम्हाला देखील या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आपण लगेच वळणार आहोत जिथे मॅच सेकंड इनिंगला इथे सुरुवात होणार आहे आणि आपण कमेंट्री बॉक्स मध्ये विशालजी पवार यांचा आवाज आपल्याला तुमच्यापर्यंत ऐकायला मिळेल. यस, थँक्यू सो मच. स्कोरर राहायचं एक अविनाश पवार. 2 मिनिटं 15. तसाच सामन्याकडे वळूया. पुण्याला सामना सुरू आहे. पहिलं मात्र शतक घेऊन जाय राम. योद्धा खानगुन संघाचा साताराकडून दाखल झालाय आज मोरबा पावरडी या नगरीमध्ये. तसेच सामन्या सुरू आहे. पहिला चेंडू हाताळण्याचा सज्ज होते गोलंदाज राम. नो चेंडू, पहिला चेंडू 45 नो. त्याच्यावर चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. यस डीजे. पहिला चेंडू नो. चेंडू हाताळला गेला. ओ स्टेपिंग केले गोलंदाज राम याने आणि चेंडू जाते चौकाराच्या दिशेने. धाव संख्या श्री गणेश जरूर केले जाते. पहिला चेंडू अखेर धाव संख्या जाऊन तब्बल 5 या आकड्यावरती. तिथे 68 धाव संख्येचं आव्हान आहे. मोठं आव्हान आहे. 2 रनाचे पॅनलाइज जरूर झाले होते योद्धा खानगुन संघ. तसे गोलंदाज सुद्धा हाताळावी लागेल रामला. एक आगळ्या वेगळ्या गोलंदाजी शैलीचा गोलंदाज आपल्या देशाचा राम. सोयर चेंडू पंचाचा इशारा पुन्हा येते. अतिरिक्त धाव संख्येने वाढते. धाव संख्या तब्बल जाऊन बसते. एकही चेंडू आतापर्यंत झाला नाहीये गोलंदाजीमध्ये. धाव संख्या जाऊन तब्बल 6 या आकड्यावरती. नक्कीच चांगली फटकेबाजी केली जाते. पहिलाच खेळाडू खेळ असा निकेश आणि राकेश यांची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. रामला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला बॉलिंग पेस आहे. दिसून येत आपल्या 140-45 स्पीडने मात्र गोलंदाजी करतात. एक आगळ्या वेगळ्या शैलीची गोलंदाजी आहे त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नो चेंडू, पंचांचा इशारा. इथे काय घडलं जात आहे? खराब क्षेत्र सुद्धा केलं जाते. ओव्हर स्टेपिंग पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते. धाव संख्या पुन्हा एकदा 2 या आकड्याने वाढ होईल. धाव संख्या जाऊन पोहोचते 8. चला सामना पुन्हा एकदा वळूया. अजून सुद्धा रामला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक ओव्हर स्टेपिंग लगातार नो त्यांच्या हातातून हातारले जात आहेत. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. गोलंदाज राम आता सज्ज होते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू, मोठा स्ट्रोक. चेंडू जाते आउट ऑफ द सीमारेषा पार, षटकार.
एक चेंडू हाताळला गेला, एक चेंडू नंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावरती. मोठी फटकेबाजी झाले निकेशच्या फळीतून. तसाच राकेश आलेला चेंडू मागे लगावला षटकार. एक अष्टपैलू खेळाडू आहे राकेश सुद्धा आपल्याला दिसून येतो. सातत्याने चांगली कामगिरी केली त्याने महाराणा प्रतापनगर मानगाव या संघाकडून. रामला मात्र चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. वारंवार शॉर्ट चेंडू आणि ओव्हर स्टेपिंगचे चेंडू मात्र हाताळले गेलेत रामच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे, सातत्याने आपण पाहिलंय आयकॉनच्या सर्वात सुद्धा आपण खेळताना दिसून येतो राम. फुल ऑन करते चेंडू, चांगलं बॉलिंग थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण अडवलं जातं. चेंडू मात्र आता निर्धार चेंडू शांतता बऱ्याच वेळानंतर. धावसंख्या मात्र आता स्थिरावते 14 या आकड्यावरती. नक्कीच चांगली फटकेबाजी केले जर पण रोखण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. आज सातारा मधला जो संघ तालुका वाईज खेळण्यासाठी योद्धा खातगुण संघ आज दाखल झाला आपल्या मैदानामध्ये. अल्ताभाई धनसे मैदान. आज या सामन्याकडे चुरस असेल काय. एक साइडला मानगाव तालुक्यात, दुसऱ्या साइडला कोरेगाव. खटाव. सुरेख चेंडू हाताळला जातो. पुन्हा ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळला गेला. निर्धार चेंडू सांत्रा पुन्हा एकदा केली जाते. गोलंदाज चांगलं कमबॅक मानता येईल यावेळेस राम याच दाखवून देतोय मी आज सातारा मधनं का दाखल झालो योद्धा खरगोश संघासाठी. मी का पहिला स्ट्रायकर गोलंदाजी करतो. पहिलं षटक आहे पॉवर प्ले षटक आहे जिथे 2 क्षेत्ररक्षक मात्र बाहेर आपण चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. राम आता चांगली गोलंदाजी हाताळतोय, जखून ठेवले पूर्णपणे. आता यावेळेस राकेश आला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न क्षेत्र असेल तिथे पण रनआउटचा चान्स. थोडासा फंबल होताना दिसून आला क्षेत्ररक्षक तिथे. मात्र पुन्हा एकदा निर्धार चेंडू. वाह काय गोलंदाजी हाताळली गेले. कमबॅक केला जातोय वारंवार राम याच्या माध्यमातून. नक्कीच रेग्युलर पॉवर षटक आहे यावेळेस मला पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी केली जाते. वारंवार जखून ठेवलं गेलंय फलंदाज राकेशला, ज्याने एक षटका जरूर लगावला त्याच्या फळीत मधून. त्याच्यानंतर मात्र जखून ठेवलं पूर्णपणे राम याने. चांगलं कमबॅक मानता येईल आपल्याला गोलंदाज राम याचं. राकेशला मात्र 5 षटकाचा सामना जिथे मात्र 68 धावाचं मोठं आव्हान 5 षटकामध्ये ठेवलं गेलं तिथे मात्र चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळावी लागेल राम याला. भारत 13 पावलाचा रनअप असेल. राम याचा चांगली गोलंदाजी हाताळली जाते त्याच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा गोल्डन स्पॉटचा चेंडू. यावेळेस बॅटची एज आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. यस डीजे पाणी घेऊन जायचं थोडं. मानगाव संघाचा मानगाव संघाचा 12वा खेळाडू चला सामन्याकडे पुन्हा एकदा एवढ्या मात्र फलंदाजी करण्यासाठी जातोय. नवीन फलंदाज मात्र आता मैदानात दाखल होतोय.
दीपक एक हार्ड हिटर बाहुबली खेळाडू म्हणून त्याला ओळखला आता मानगाव मध्ये. दीपक मात्र आता सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. राम समोर, रामने चांगलं कमबॅक करून दिलं. यावेळेस विकेट सुद्धा मिळवलाय. मोठा फलंदाज बाद झाला राकेशच्या स्वरूपामध्ये. आता मात्र गोलंदाजी सुरेख हाताळले जाते. फुल ऑन चेंडू, मोठा स्ट्रोक, क्षेत्र ते तैनात असेल, झेल सुटली जाते. एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा ह्या चेंडू मात्र सहजरित्या पूर्ण. मुन्ना इथे तैनात होता मात्र खराब क्षेत्ररक्षण. त्या मात्र 2 धावा पूर्ण. 1 षटकाची समाप्ती. धाव संख्या जाऊन पोहोचते 16 याकडे. यस, अरुण पवार यांचा सुद्धा सत्कार. तसंच थर्ड अंपायर मध्ये आपल्याला दिसून येतील विजय चव्हाण. सामन्याकडे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र गोलंदाजचं नाव अर्जुन पवार. एक चांगली फलंदाजी केल्यानंतर अर्जुन मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय. अर्जुनला चांगली गोलंदाजी करावी लागणार. पहिलं षटक थोडं मागं ठरलं तसं विकेट सुद्धा मिळवला गेलाय. 1 षटक समाप्ती. धाव संख्या जवळ झाले 16 आकड्यावर. मोठा स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. तसाच अर्जुन, स्वागत आहे तुमचं मानगाव मध्ये. पहिला चेंडू मग षटकार लगावला गेलाय. फलंदाज निकेतच्या फळीतून एक चौकाने षटकाराच्या साहाय्याने मला चांगली फलंदाजी केली जाते. तसंच एक आकर्षण, आपल्याला खास आकर्षण म्हणून मिक्की माऊस सुद्धा, त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. देवराज सातत्याने आपल्याला चौथ्या पर्वामध्ये आपल्याला दिसून येतील. एक आगळं वेगळं आकर्षण असतं नेहमीच श्री गणेश क्रीडा पौराडी या संघाचं खास आकर्षण मिक्की माऊस. देवराज या नावाने प्रसिद्धी मिळवले. इंस्टाग्रामला तब्बल 12K फॉलोवर्स आपल्याला दिसून येतात त्याचे. पुण्याच्या सामन्याकडे वळूया. गोल्डन स्पॉटात चेंडू होता. मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाते. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू गेलाय. 1 धाव समाधान मानला होते. चांगले गोलंदाजी केली जाते. मिकी माऊस देवराज यात्रा माझं स्वागत अरुण यादव यांच्या हस्ते केलं जाईल. देवराज आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा मोरबा पावराडी या नगरीत. चला सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. पुल शॉट लागवण्याचा प्रयत्न जरूर केला. पॉवर प्लेचा फायदा उचलला. चेंडू जाता चौकारच्या साह्याने धाव संख्येमध्ये वाढ होईल. धाव संख्या जाऊन पोहोचते 27 आकड्यावरती. यस, चेंडू किती झालेत? 3 चेंडू. स्कोर 27. देवराज पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दिसून येतोय. मोठा स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न अर्जुनच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र चेंडू जाता हवेत. खराब क्षेत्राचे पुन्हा एकदा सातारा संघाकडून केलं जात आहे. एकच धावर समाधान मानावं लागतं. इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते परंतु मिक्की माऊस एक हसवण्यासाठी आपल्या आज मैदानामध्ये आलाय. थोडस आगळं वेगळं त्याचं रूप आपल्याला दिसून येतं. त्याचा कोणी राग मात्र मानू नका. थोडस हसवणूक फसवणूक केली जाते त्याच्या माध्यमातून. मिक्की माऊस देवराज पुन्हा एकदा मैदानात दाखल. 12वा खेळाडू दिसत येते आता मात्र क्षेत्ररक्षण करताना.
चला सामन्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधतो. मोठा स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न इथे मात्र मोठा स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न केला होता. बरं निर्धार चेंडू चांगली कमबॅक गोलंदाजी केली जाते आता मात्र अर्जुनच्या माध्यमातून. सूर्य गोलंदाजी जखून ठेवले पूर्णपणे. धाव मात्र जाऊन पोहोचते 28 आकड्यावर. शेवटचा एक चेंडू असेल मात्र या षटकातील पावलाचा दुसरं षटक आहे. खोलून करते चेंडू. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर लँड केला जातोय. परंतु क्षेत्रात तैनात आणि सेल बाद. धाव संख्येमध्ये 2 षटक अखेर 28 आकड्यावरती चांगली गोलंदाजी आता मात्र आरजेच्या मांडून सुद्धा दिसून आली. अठ्ठावीस झालाय. आपला राखीव खेळाडू आहे इथे. फुल आवड चेंडू. मोठा स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेऊन मात्र पॉइंटच्या दिशेने गेला चेंडू. एकदा पूर्ण केली जाते या चेंडू मागे आतनी. खारगुन संघ फायनलाइज केलं जाईल. लक्षात ठेवायचं आपल्या राखीव खेळाडू पहिल्या बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजचं नाव अद्याप आम्हाला समजलं नाहीये. निरंजन मात्र फटकेबाजी करण्यासाठी आता दाखल होईल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. स्वेअर चेंडू पुन्हा एकदा पंचा इशारा येतो. धाव संख्येमध्ये वाढ होते. एकतीस धाव संख्या. सनी मात्र गोलंदाजी करतोय आता. मिक्की माऊस मात्र आपल्या दिसून येते मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्वेअर चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 32 आकड्यावरती. निरंजन मात्र आता फटकेबाजी करण्यासाठी आले. दीपक चांगली फटकेबाजी करत होता तो मात्र बाद झाला. त्याच्या आधी मात्र राकेश सुद्धा एक षटकार लगावला होता तो सुद्धा बाद झाला. आता मात्र निकेश आणि निरंजन मैदानामध्ये दाखल आहेत. निरंजन चांगली गोलंदाजी हाताळली गेली होती त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्वेअरचे हॅट्रिक मात्र इथे केले जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. धाव संख्या जाऊन 33 आकडे. 3 लगातार वाईड चेंडू हाताळले. मात्र आता मिक्की थोडस समजवताना गोलंदाजाला काही गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. घात जायला. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. फुलाकडे चेंडू. मोठा स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न. स्लिपला गेला चेंडू मात्र एकदा पूर्ण केली जाते या चेंडू मागे आणि एकच धावावर समाधान मानावं सुद्धा लागतंय. आता मात्र चांगला गोलंदाजी हाताळली जाते. चांगला चेंडू हाताळला गेला गोलंदाज सनीच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 आकड्यावरती. नक्की तिचं षटक मार्गस्थावर. तिथे मात्र चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. 68 धावसंख्या तिथं मोठं आव्हान ठेवलंय योद्धा खारगुन संघाने. तिचं षटक मार्गस्थावर.
सुरेख चेंडू ब्लॉक होलमध्ये चेंडू पूर्णपणे हाताळला गेला होता. रिव रिव मात्र इथे घेतलाय वाईट साठी फलंदाज निकेश याने. जर बॅट्समन जर अंपायरला दिसला नसेल बॅट्समन तर अंपायर कॉल ग्राह्य धरले जाईल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. नॉन स्ट्रायकर जो बॅट्समन जर ठीक आहे हा निर्धार चेंडू पंचामध्ये अडथळा निर्माण झाला फलंदाजामुळे त्याच्यामुळेच अंपायर कॉल इथे ग्राह्य धरला जातोय. वाईट चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल जिथे 68 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय परंतु खराब गोलंदाजी पुन्हा एकदा रिव्ह घेतला जातोय फलंदाजाकडून नो साठी नो लाईनचा. वाईट बॉल आहे पंच. इथे रिव्ह मात्र गमावला जातोय. स्कोर मात्र 35 या आकड्यावरती आता मात्र दिसून येतो आपल्या मानगाव संघाचा. तीन चेंडू झालेत आतापर्यंत. 35 धावसंख्या झाले. षटक समाप्तीनंतर तुम्हाला मात्र स्कोर कळवला जाईल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. फुल अंगोटे चेंडू मोठा स्ट्रोक लागला जातोय. धन धन करत चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. डीजे चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. चांगली फटकेबाजी सुद्धा केली जाते. फलंदाज निकेश कडून पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लागला जात क्षेत्र तैनात असेल खराब क्षेत्ररक्षण मानता येईल. पुन्हा एकदा चेंडू जात आहे चौकार. शेवटचा एक चेंडू असलेल्या या षटकातील मात्र गोलंदाजी करते सनी मात्र महागडा ठरला जातोय. फटकेबाजी केली जाते मानगाव संघाकडून. महाराणा प्रतापनगर मानगाव संघ मात्र आपल्याला दिसून येते मैदानामध्ये. चांगली फटकेबाजी चारही दिशेला मात्र फटकेबाजी केली जाते मानगावच्या माध्यमातून. निकेश मात्र अजून सुद्धा मैदानामध्ये स्तब्ध उभा आहे. चांगली फटकेबाजी केली जाते त्याच्या फटके दिसून येतात आपल्याला. पुन्हा मोठा स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न होता. एलबी चे अपील आणि विकेट. संघ आपला डायरेक्ट बाद करण्यात येतील. कुठलाही संघ असेल तर डायरेक्ट संघ बाद आहे याची सुद्धा दक्षता घ्यायची. कुठल्याही प्रकारची अपील जर पंचांकडे केले नक्कीच तुम्हाला रिव्ह आहेत. त्याच्यानंतर मात्र दिसून आपल्या एलबीडब्ल्यू सर कुठलाही रिव्ह नाही. जर पंचांचा इशारा जर आउट किंवा नॉट आउट असेल तर त्याच्या कुठल्याही प्रकारची तुम्ही अपील करू शकत नाहीत किंवा पंचांना दुसरे कुठलेही शब्द जर वापरले तर नक्कीच संघ बाद केले जाईल याची दक्षता सर्व संघाने घ्यायची आहे. आजच्या दिवसात 8 संघ मात्र दिसू द्या मैदानामध्ये. तसा पहिला सामना सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये धाव संघ जाऊन पोहोचले 3 षटक समाप्ती अखेर 43 धावा सुद्धा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि
12 चेंडू आणि 25 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी. चला सामना पूर्ण अर्जुन मात्र गुलाची करण्यासाठी सज्ज होतोय. फुल ऑंगडा चेंडू, मोठा स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटका. यस डीजे. धनाडीचे पुण्याला सामन्याकडे वळूया. अर्जुनला मात्र पहिल्या षटकामध्ये सुद्धा षटकार लागला होता. तसंच पुन्हा एकदा स्वागत त्याचा पहिल्या चेंडू मागे दुसरं षटक हाताळा असा षटकार लागावतोय. धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते आता मात्र 49 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी मानगाव वर्सेस आपल्या दिसून येतोय. हा सामना मात्र योद्धा खातगुण संघाचा एक चांगला बॅटल राहिलाय. नेहमीच मानगाव विरुद्ध खातगुण संघाचा सुद्धा आपल्या दिसून येत आहे. एका शैलीत दोन्ही संघ आपल्या दिसून येतात. तिथे मात्र फलंदाजी करतोय फलंदाज निरंजन. चांगली गोलंदाजी हाताळल्यानंतर फटकेबाजी सुद्धा केली जाते. पुन्हा एकदा बिग 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 हिट, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. दुसरा षटकार डीजे. चला सामना पुन्हा एकदा लक्ष वेधूया. धाव संख्या पोहोचते तब्बल 55 आकड्यावरती. चांगली फटकेबाजी केली निरंजनच्या फळीतून निघाले. दुसरा षटकार, बॅक टू बॅक दुसरा सिक्स मात्र अर्जुनच्या घातक गोलंदाजीवरती लगावला जातोय. अर्जुनला मात्र कमबॅक करण्याची क्षमता आहे अर्जुनला. चला सामन्याकडे अर्जुनला मात्र कमबॅक करावं लागेल. जिथे धाव संख्येचा डोंगर होता ते मात्र सहज सोपं दिसून येतोय. फुल अंगठ्या चेंडूचा स्लो रन चेंडू हाताळला गेला यावेळेस मात्र अर्जुन कडून. तिथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. एकच धाव समाधान मानावं लागतंय. चांगलं कमबॅक आता मात्र अर्जुन कडून केलं जात आहे. 56 आकडे नक्की धाव संख्या जाऊन पोहोचेल. चांगली फटकेबाजी जरूर करावी लागेल अजून सुद्धा मानगाव संघाला. जिथे अर्जुन मात्र गोलंदाजी हाताळली जाते त्याच्यानंतर मात्र आपल्याला दिसून येईल खातगुण संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा संघ बराटे संघ आहे. चला सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. मोठा स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जातो. चेंडू जातो क्षेत्र तैनात असेल तिथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. पुन्हा एक धाव संख्येमध्ये वाढ होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 57. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक लावण्याचा प्रयत्न केला गेला अर्जुनच्या गोलंदाजीवरती. तिथे मात्र पुन्हा एकदा एकच धाव. चांगलं कमबॅक केलं जाते आता मात्र अर्जुन कडून. 58 धाव संख्या जरूर झाले. चौथं षटक मारत असताना चेंडू हाताळले गेले आतापर्यंत 5. त्याच्यामध्ये 15 धाव संख्या खर्च करते अर्जुन. एक महागडे षटक सुद्धा पुन्हा एकदा दिसून येते आपल्या अर्जुनच्या माध्यमातून. पहिलं षटक जिथे हाताळलं होतं तिथे मला चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिला होता अर्जुन याने. फुल ऑंगड चेंडू होता इथे बॅटची एज, फलंदाज बाद डीजे. बसते 4 षटक अखेर
58 धावसंघ अजून सुद्धा 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. फलंदाज मात्र सनी बाद होते. मिक्की मात्र त्याला आता घेऊन जाते सोबत. मिक्की माऊस काय केलंस, फलंदाज समजावताना दिसून येतोय. निरंजन मैदानामध्ये दाखल आहे तर ते मात्र आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पुन्हा एकदा 40+ खेळाडू दिसून येत. धरम पवार बापू या नावाने त्यांची ओळख सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून आले. ते मात्र आता गोलंदाजी करण्यासाठी तब्बल 7 ते 8 मेडन ओव्हर त्यांच्या नावावर सुद्धा आहे, जिथे 6 चेंडू 1 धाव सुद्धा असतात. त्यांनी मेडन ओव्हर हाताळली होती, तिथे 6 चेंडू 6 धाव असताना सुद्धा मेडन ओव्हर हाताळली गेली होती. असे मात्र धरम पवार आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. छोटासा रनअप जिथे वयानुसार आपल्याला दिसून येते. 40+ खेळाडू झाले, त्याच्यानंतर माझा रनअप कमी झालाय, परंतु गोलंदाजी टप्पा जो आहे तो अचूक आहे. गुल्ली स्पॉटचा चेंडू दोन्ही साईडला कट करण्याची क्षमता अजून सुद्धा त्या गोलंदाजामध्ये आपल्याला दिसून येते. धरम पवार विरुद्ध आता मला सामना रंगेल. निरंजन कशाप्रकारे सामना हा फिनिश करेल, जिथे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना. चला, कुठलाही वेळ खर्च करायचा नाही, आपलं टायमिंग आहे याचं सुद्धा दक्षता घ्यायचंय. तर टायमिंग होऊन गेलं तर आपल्याला पुन्हा एकदा पॅनलाइज म्हणून एक क्षेत्ररक्षक अजून एक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवायला लागेल, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. पुन्हा सामन्याकडे वळूया. फुल ऑन गतीचा चेंडू होता. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जातो सीमा रेषा पार. सामना मात्र सोपा होऊन दिसून येतोय आपल्याला. 5 चेंडू 4 धावांची गरज आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू दणदण करत जातोय, तिथे सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या. तिथे निर्धार चेंडू हाताळला गेला होता धरम पवार यांच्या माध्यमातून, तिथे मात्र खराब यष्टीरक्षण आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षण हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. आता मात्र आव्हान थोडं सहज सोपं होताना दिसून येतोय. 4 चेंडू आणि 4 धावा, 2 धावांची गरज. सुरेख चेंडू. मी जसं म्हटलंय की 6 चेंडू आणि 1 धावाची गरज असताना सुद्धा धरम पवार यांनी आपल्याला मेडन ओव्हर दाखवली होती. 6 चेंडू 6 धावा असताना सुद्धा मेडन ओव्हर त्यांच्या हस्ते आपण बघितले. 6 चेंडू 3 धावा असताना सुद्धा मेडन ओव्हर त्यांनी हाताळले. पुन्हा एकदा धरम पवार मात्र कमबॅक करता दिसत. तर यष्टीरक्षण यावेळेस याच्या चेंडू मध्ये जर साथ निभावली असती तर नक्कीच हा सामना कुठेतरी एकतर्फे जाताना दिसणार असा. परंतु धरम पवार काही करू शकतात आपल्या गोलंदाजीमध्ये. ब्लॉकवर गतीचा चेंडू होता, क्षेत्र तैनात होता, तिथे मात्र एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, क्षेत्र तैनात आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते. राज बॅक टू द पवेलियन. जर हा सामना बराबरी टाय झाला तर नक्कीच सुपर ओव्हर सुद्धा आपल्याला दिसून येईल. फलंदाजी करण्यासाठी जातोय अर्जुन. निरंजन मात्र स्ट्राईकला अजून सुद्धा आहे. 1 धावांची गरज आहे. चेंडू असतील अजून सुद्धा 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. सामना जर बराबरी सुटला तर नक्कीच सुपर ओव्हर सामना खेळवला जाईल, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. परंतु हा सामना निरंजन फिनिश करण्याच्या मागे असेल. सुपर ओव्हर खेळू ते नक्कीच योद्धा खारगुण संघ तेवढा ताकदीचा फलंदाज त्याच्यामध्ये दिसून येतात. चला सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. 2 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज, जिथे सुरक्षित रक्षण लावलंय. चला सामन्याकडे पुन्हा एकदा नजर वेधतो. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील धरम पवार विरुद्ध निरंजन. चांगला सामना दिसून येईल आपल्याला. पुन्हा एकदा एक साईडला यंगस्टर आहे तर एक साईडला अष्टपैलू. मोठा स्ट्रोक, 2 स्टाईल फिनिश केलाय. सामना विजय होते मानगाव संघ, तसेच सुनील पवार मानगावचे. या डीजे.
जयदास मालोरे यांच्याकडून सुद्धा नियोजनासाठी जे पारितोषिक आलं होतं 200 रुपयाचं गोलंदाजी करण्यासाठी, तसेच फलंदाजी करण्यासाठी सुद्धा 100 रुपये तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक आलंय जयदास मालोरे यांच्याकडून. निरंजन थोडं आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तसेच सुनील पवार मानगावचे एक मोठी हस्ती आपल्या दिसते नेहमीच, तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचं स्वागत मध्ये करतील मंडळाचे उपाध्यक्ष अध्यक्ष सुरेशजी पवार साहेब. निरंजन थोडे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.